सोयामॅन तानाजी माटे. नमस्कार, माझं नाव मेघा जयप्रकाश कांबळे आणि आज आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी सोयामॅन तानाजी माटे सर आलेले आहेत. त्यांचं प्रशिक्षण व्यवस्थित म्हणजे खऱ्या रूपात तर एकदम तोंडावर स्पष्टपणे बोलण्याचंच प्रशिक्षण आहे. थोडंफार कोणाला राग आला असेल एखाद्या वेळेस असं नाही सर, आम्ही लोन केलेली फाईल आहे, आता आम्हाला कर्ज येणार आहे, आता आम्ही कर्ज घेतलं आहे, त्याची परतफेड आम्हाला एकदम उत्साह देण्यापेक्षा सर जे 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 मूळ परिस्थिती आहे ते सरांनी सांगितलेली आहे आपल्याला. कारण की जर तुमची तेवढी जर हप्ता फेडण्याची इतपत तर तुमची प्रगती व्हायला पाहिजे, हे सरांचं मूळ कारण सांगण्याचं होतं. तुम्हाला असं कोणाकोणाला असं वाटलं की नाही आमचं टेलरिंगचा धंदा आहे, आमचं होईल किंवा आम्ही दुसऱ्या पद्धतीनं कुठूनही करू, पण एक ज्यामुळं तुम्ही तुमचा जे उद्योग करण्यासाठी जे तुम्ही घेणार आहात लोन, त्याचं तुमच्या ह्या उद्योगातूनच व्हावं असं सरांची काहीतरी, किंवा त्याच उद्योगामार्फत त्याला जॉईंट एखादा दुसरा धंदा टाकून तुम्ही करावं, हेच सरांचं एक मूळ कारण आहे. आणि सत्य परिस्थिती म्हणजे जे तुम्ही करचाल त्याच्यामध्ये तुमचं यश यावं यासाठी सरांनी सांगितलेलं आहे. आणि मेन मुद्दा तर स्वतः आपली ओळख कशा पद्धतीनं करायची. उदाहरणार्थ रतन टाटाजीचं सांगितलं, अंबानी एवढे मोठे उद्योगपती आहेत अंबानी, तर त्यांची रिलायन्स कंपनी आहे, त्यांच्या नावानं ओळखतात का नाही. मग टाटा सरांचं कसं आहे, रतन टाटा सरांचं त्यांचं नाव आहे, आता त्यांनी आयुष्यात म्हणजे जीवनात नाही तरीसुद्धा त्यांचं नावाने ओळख होते, म्हणजे आदराने घेतात. तसं अंबानी सरांचं तर नाही. तसंच आपले पण उद्योगधंद्याचं काहीतरी स्वतःचं एक कोणत्या त्या प्रकारचा ब्रँड व्हावा असं सरांची एक सांगण्याची संकल्पना होती. एवढंच मला सांगू इच्छिते सरांसाठी.